श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 5.4 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये काय आपण क्वेश्चन नंबर 1 पाहिला आहे. ओके, आता सेकंड क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय. ओके, आता ते आपण कसं सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन बघा, ॲज इट इज मी लिहून घेतलेला आहे. x minus 2y plus 3 whole bracket square plus x plus 2y minus 3 whole bracket square. ओके, आता आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे. वी नो कोणता, तर a plus b plus c whole bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. ओके, ह्या फॉर्म्युलानुसार काय आपण हे सॉल्व्ह करायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण बघितलं होतं, त्यामध्ये काय फक्त ही एक टर्म आहे, राईट. आता ह्यामध्ये काय आहे, तर ह्या 2 टर्म आहेत. त्यामुळे आता आपण हे एक एक सॉल्व्ह करूया कसं करायचं ते. ओके, x minus 2y plus 3 square plus x plus 2y minus 3 square. आता ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर a म्हणजे काय, x आहे, b म्हणजे -2y आहे आणि c म्हणजे 3 आहे. इथंही a म्हणजे x आहे, b म्हणजे 2y आहे आणि c म्हणजे -3 आहे. आता आपण हे सॉल्व्ह करूया. इज इक्वल टू बघा काय होतं ते, a चा स्क्वेअर म्हणजेच काय होणार आहे, x चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर म्हणजे -2y चा स्क्वेअर प्लस c चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर. आता 2ab, 2a म्हणजे काय, x होणार आहे, b म्हणजे -2y प्लस आता 2bc, 2b म्हणजे -2y होणार आहे आणि काय c म्हणजे 3 होणार आहे प्लस 2ac म्हणजे 2a म्हणजे x होणार आहे आणि c म्हणजे 3 होणार आहे, राईट. आता आपली ही एक टर्म आहे ती काही सॉल्व्ह करून झाली. आता आपण ही एक टर्म सॉल्व्ह करूया. इथं मध्ये चिन्ह कोणतं आहे, तर प्लस आहे, प्लस. आता बघा तुम्ही, a चा स्क्वेअर म्हणजेच ह्यामध्ये x चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 2y चा स्क्वेअर. ओके, प्लस c चा स्क्वेअर म्हणजे काय, -3 चा स्क्वेअर प्लस 2ab म्हणजेच काय, 2a म्हणजे x आहे, b म्हणजे काय आहे, 2y आहे. ओके, प्लस 2bc म्हणजे काय, 2y आणि c म्हणजे -3 आहे. ओके, प्लस 2ac म्हणजे a म्हणजे x आहे आणि c म्हणजे काय आहे, -3 आहे. ओके, आता पुढं बघा काय होतं ते, x चा स्क्वेअर, राईट, प्लस -2 चा स्क्वेअर म्हणजेच काय, तर कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा म्हणजे स्क्वेअर असतो तो पॉझिटिव्ह नंबर असतो. म्हणजेच -2 चा स्क्वेअर काय येणार आहे, 4y चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजेच काय, 9. ओके, प्लस आता इथं प्लस नाही आहे तर प्लस आणि मायनस म्हणजे मायनस येणार आहे. ओके, आणि 2 to the 4 म्हणजेच 4xy आणि इथंही बघितलं तर प्लस मायनस मायनस होणार आहे आणि 2 to the 4, 4 3 the 12. आता काय राहतंय, y. ओके, प्लस आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय होतंय, 3 to the 6x आणि आता आपण हे सॉल्व्ह केलं. आता हे सॉल्व्ह करूया. प्लस x चा स्क्वेअर प्लस इथंही 2 चा स्क्वेअर 4y चा स्क्वेअर प्लस -3 चा स्क्वेअर म्हणजेच 9 येणार आहे. आता इथं प्लस 2 to the 4, 4xy
आणि प्लस मायनस मायनस होणार आहे आणि 2 2 चा 4, 4 3 चा 12 आणि 12 y होणार आहे आणि इथंही प्लस मायनस मायनस येणार आहे आणि 3 2 चा 6 म्हणजे 6x होणार आहे. ओके, आता आपल्या ह्या टर्म कोणत्या जातात ते आपण बघूया. तुम्ही बघितलं तर आता, आणि मी हे ब्रॅकेटमधून काढून घेतलेलं आहे का तर इथं प्लस साईन असल्यामुळे इथं कोणतीही साईन चेंज होत नाही. ओके, आता एक्स एक्स हे काय प्लसमध्ये येतं आहे, हेही प्लसमध्ये येते ही टर्म. 9 9 हेही प्लसमध्ये येतं आहे. आता -4xy प्लस 4xy, त्यामुळे हे काय कॅन्सल होतं. ओके, आणि प्लस 6x आणि -6x, त्यामुळे ही एक टर्म कॅन्सल होते आपले. ओके, आता आपण राहिलेल्या टर्म आहे ते लिहून घेऊया. एक्सचा स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 आणि काय -4y प्लस एक्सचा स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 -4y. ओके, आता एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर म्हणजे काय झालं 2x स्क्वेअर. ओके, प्लस 4 आणि 4 8y स्क्वेअर. ओके, दोन्ही टर्म सेम आहेत. आता 9 आणि 9 किती झालं 18. ओके, आता -12y आणि -12y म्हणजेच काय होतं आहे तर -24y. राईट, आता आपल्या टर्म सगळ्या सॉल्व करून झाल्या. राईट, आपलं काय हे ॲन्सर आलेलं आहे. आता आपण सेकंड बघूया. क्वेश्चन नंबर सेकंड, 3k minus 4r minus 2m whole bracket square minus 3k plus 4r minus 2m whole bracket square. आता फर्स्ट आपल्याला हा फॉर्म्युला आहे तो लिहून घेऊया. वी नो कोणता a प्लस b प्लस c होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. ओके, आणि हा तुम्हाला फॉर्म्युला म्हणजे लर्नच करायचा आहे आणि लक्षात राहील असा फॉर्म्युला आहे. आता 3k मायनस 4r मायनस 2m चा स्क्वेअर मायनस 3k प्लस 4r मायनस 2m होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर a म्हणजे काय 3k येणार आहे, राईट. b म्हणजे -4r येणार आहे आणि c म्हणजे -2m येणार आहे. आणि ह्या टर्ममध्ये काय a म्हणजे काय तर 3k येणार आहे, b म्हणजे 4r येणार आहे आणि c म्हणजे -2m येणार आहे. राईट, आता आपण हे सॉल्व करूया. इज इक्वल टू बघा, आता ही टर्म म्हणजे फर्स्ट आपण सॉल्व करूया. a चा स्क्वेअर म्हणजे ह्यामध्ये काय 3k चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर म्हणजे -4r चा स्क्वेअर प्लस c चा स्क्वेअर म्हणजे -2m चा स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2a म्हणजे 3k b म्हणजे -4r. ओके, प्लस प्लस आता 2bc म्हणजे 2b म्हणजे -4r आहे आणि c म्हणजे -2m आहे, राईट, -2m. आता प्लस प्लस 2ac 2 नंतर a म्हणजे 3k आहे आणि c म्हणजे -2m आहे. ओके, आता हे फुल मी ब्रॅकेटमध्ये लिहिते आणि आता हे आपल्याला मायनसचं चिन्ह घालायचं आहे, मायनस. आणि आता आपण ही टर्म सॉल्व करूया. आता ह्यामध्ये a स्क्वेअर म्हणजेच काय 3k चा स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे 4r चा स्क्वेअर प्लस c स्क्वेअर म्हणजे -2m चा स्क्वेअर -2m चा स्क्वेअर. ओके, प्लस प्लस बघा आता 2ab 2ab म्हणजेच काय 3k आणि b म्हणजे 4r. ओके, प्लस 2bc 2b म्हणजे 4r आहे आणि -2m
एम म्हणजे सी आहे -2m प्लस 2a म्हणजे काय आहे 3k आणि c म्हणजे -2m आहे. ओके, आता हे फुल ब्रॅकेट. आता आपण हे एक एक सॉल्व करूया. आता 3k चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर आहे 9, 9k चा स्क्वेअर प्लस आता -4 चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर किती 16r चा स्क्वेअर प्लस -2 चा स्क्वेअर म्हणजे 4m चा स्क्वेअर. आता इथं प्लस मायनस मायनस चिन्ह येणार आहे आणि आता ह्या नंबरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 3 ज 12, 12 2 ज 24, 24 आणि काय राहते के आणि आर, के आर. ओके, आता प्लस तुम्ही बघितलं तर इथं मायनस मायनस आहे, मायनस इंटू मायनस केले की प्लस होतं त्यामुळे आपलं प्लसचं साईन येते आणि 4 2 ज 8 आणि 8 2 ज 16. ओके, 16 आणि आर आणि एम येणार आहे, आर एम राईट. आता इथं प्लस येणार आहे आणि बघा प्लस नाही इथं मायनस येणार आहे का तर प्लस मायनस मायनस होते. ओके, आणि 3 2 ज 6, 6 2 ज 12, 12 काय येते आता के एम येते, के एम. ओके, आता हे आपण ब्रॅकेटमध्ये लिहू. आता हे मायनस चिन्ह घालून आपण हे पुढचं सॉल्व करूया. ओके, आता पुढचं बघा 3 चा स्क्वेअर म्हणजे 9k चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर 16 r चा स्क्वेअर आणि प्लस -2 चा स्क्वेअर म्हणजे 4m चा स्क्वेअर आणि इथं आपण आता ह्या तिन्हीचं मल्टिप्लिकेशन करूया. 3 2 ज 6, 6 4 ज 24 प्लस 24 आणि काय येते के आणि आर येते. ओके, आता ह्या टर्ममध्ये बघा 2 4 ज 8, 8 2 ज 16 राईट, 16. आता राहते काय आर आणि एम, आर आणि एम. इथंही प्लस मायनस मायनस होणार आहे आणि 3 2 ज 6, 6 2 ज 12, 12 काय राहते के आणि एम राहते. ठीक आहे, आता आपल्याला काय हे ब्रॅकेटमधून काढायचं आहे आणि तुम्ही बघितलं तर ही टर्म ही आहे अशी येणार आहे आणि मायनस झाल्यानंतर ह्या ब्रॅकेटमधलं साईन चेंज होणार आहे राईट. इथं प्लस असतं तर नक्कीच साईन चेंज झालं नसतं पण मायनस असल्यामुळे हे सगळे साईन आहेत ते चेंज होणार आहेत. आता आपण फर्स्ट ही टर्म आहे ती आहे अशी लिहून घेऊया. 9k स्क्वेअर प्लस 16r चा स्क्वेअर प्लस 4m चा स्क्वेअर -24kr प्लस 16rm -12km. आता मायनस नंतर 9k चा स्क्वेअर मायनस प्लस मायनस होणार आहे 16r चा स्क्वेअर मायनस प्लस मायनस होणार आहे 4m चा स्क्वेअर. इथंही मायनस प्लस मायनस होणार आहे 24kr मायनस मायनस प्लस होणार आहे 16rm. इथंही मायनस मायनस प्लस होणार आहे प्लस 12km. ओके, आता तुम्ही बघितलं तर इथलं साईन काय सगळीकडचं चेंज झालेलं आहे, प्लसचं मायनस झालेलं आहे आणि मायनसचं प्लस झालेलं आहे. आता आपण बघूया की कोणत्या कोणत्या टर्म ह्यामध्ये काय जातात त्या. तुम्ही बघितलं तर इथं प्लस मायनस आलेलं आहे त्यामुळे 9k हे एक टर्म जात्या. नंतर हेही प्लस आणि मायनसची आलेली आहे 16r स्क्वेअर त्यामुळे ही टर्म जात्या. 4m स्क्वेअर इथेही प्लस मायनस आलेला आहे त्यामुळे ही टर्म जात्या. इथं मायनस मायनस आलेलं आहे ही टर्म जात नाही. प्लस प्लस आलेलं आहे त्यामुळे ही टर्म जात नाही राईट. आणि इथं मायनस प्लस आलेलं आहे राईट त्यामुळे ही टर्म काय जाणार आहे. ओके, आता आपलं राहिलंय काय ते फक्त आपण लिहून घेऊया. -24kr प्लस 16rm -24kr प्लस 16rm. आता ह्या दोन टर्म फर्स्ट आपण लिहून घेऊया. -24kr आणि -24kr म्हणजे किती होतं तर करताना काय ॲडिशन करायचं असतं
आणि चिन्ह मायनसचं द्यायचं असतं. म्हणजेच किती आलं बघा 48 KR. ओके, प्लस 16 आणि 16 किती होते तर 32. ओके, 32 KM नाही तर RM आहे. ओके, RM. आता ह्याच्याऐवजी आपण असंही लिहू शकतो की 32 RM मायनस 48 KR. कोणत्याही पद्धतीनं आपण लिहू शकतो हे. ओके, आता आपण थर्ड बघूया. नेक्स्ट आहे बघा 7A मायनस 6B प्लस 5C स्क्वेअर. ओके, आणि प्लस 7A प्लस 6B मायनस 5C होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण फर्स्ट फॉर्म्युला लिहून घेऊया. वी नो काय A प्लस B प्लस C स्क्वेअर इज इक्वल टू काय होतं आहे तर A चा स्क्वेअर प्लस B चा स्क्वेअर प्लस C चा स्क्वेअर प्लस 2AB प्लस 2BC प्लस 2AC. ओके, आता बघा 7A मायनस 6B प्लस 5C स्क्वेअर प्लस 7A प्लस 6B मायनस 5C स्क्वेअर. आता ह्यामध्ये A म्हणजे 7A, B म्हणजे मायनस 6B आणि C म्हणजे 5C. आणि ह्यामध्ये A म्हणजे 7A, B म्हणजे 6B आणि C म्हणजे मायनस 5C. राईट. आता आपण हा फॉर्म्युला यूज करून हे सॉल्व करूया. फर्स्ट आपण ही टर्म सॉल्व करूया. ह्यामध्ये A स्क्वेअर म्हणजेच काय 7A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर म्हणजेच मायनस 6B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर म्हणजेच काय होत आहे तर 5C स्क्वेअर प्लस 2AB. 2A म्हणजे 7A आहे, B म्हणजे मायनस 6B आहे. राईट. प्लस आता 2BC. 2B म्हणजे मायनस 6B आहे आणि C म्हणजे काय आहे 5C आहे. ओके, आणि प्लस 2AC म्हणजे A म्हणजे 7A आहे, C म्हणजे 5C आहे. 5C आहे. ओके, आता आपण ही एक टर्म सॉल्व केली. आता प्लस साईन द्यायचा आहे आणि पुढची टर्म सॉल्व करायची. ह्यामध्ये बघा A स्क्वेअर म्हणजे 7A स्क्वेअर प्लस आता B स्क्वेअर म्हणजे 6B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर म्हणजे मायनस 5C स्क्वेअर मायनस 5C स्क्वेअर. ओके, प्लस आता 2AB. 2A म्हणजे काय आहे 7A आहे. राईट. B म्हणजे 6B आहे 6B. नंतर प्लस BC म्हणजे 2BC. 2BC म्हणजे 6B म्हणजे आणि C म्हणजे मायनस 5C प्लस आता 2AC प्लस 2A म्हणजे 7A आहे, C म्हणजे मायनस 5C आहे. ओके, आता आपण हे एक एक सॉल्व करूया. आता 7 स्क्वेअर म्हणजेच काय 49 नंतर A स्क्वेअर प्लस मायनस 6 स्क्वेअर म्हणजे 6 स्क्वेअर किती 36 आहे. राईट. 36B स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर किती आहे 25C स्क्वेअर. आता इथं बघितलं तर प्लस मायनस मायनस होत आहे. राईट. आणि ह्या आता तिन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे बघा 7 2 14 14 6 किती होते 72. राईट. 72 होतं आहे. नंतर A आणि B. A B आणि इथंही बघितलं तर प्लस मायनस मायनस होतं आहे. आणि आता आपण ह्याचं तिन्हीचं मल्टिप्लिकेशन करूया. 5 2 10 10 6 60 60 काय होते B आणि C. B C. आता ही टर्म प्लस आता इथं प्लसच येणार आहे. आणि ॲक्च्युली बघा आपलं इथं चुकलेलं आहे 7 2 14
राईट. आणि 14 6 जर 72 न येता 84 येतं आहे, 84. आणि मी इथं 60 म्हणाले होते, 5 2 ज 10, 10 6 ज 60 आणि लिहिताना 16 लिहिलं, त्यामुळं 60 येतं इथं. राईट. आता बघा प्लस, आता 7 2 ज 40, राईट. 14 आणि 14 5 ज किती होतं आहे तर 70, म्हणजे 70 आणि राहिले काय ए आणि सी. ओके. आता आपण हे सॉल्व करूया. प्लस 7चा स्क्वेअर म्हणजेच काय 49 एचा स्क्वेअर, नंतर प्लस 6चा स्क्वेअर 36, नंतर बीचा स्क्वेअर. ओके. नंतर प्लस -5चा स्क्वेअर म्हणजे काय पॉझिटिव्ह नंबरच होणार आहे. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर कोणताही नंबर येईल तो काय पॉझिटिव्ह नंबर असतो, त्यामुळे किती 25 सीचा स्क्वेअर. आता प्लस 7 2 ज 14, 14 6 ज 84, म्हणजे 84 आणि ए बी होणार आहे, ए बी. ओके. आणि इथं आता बघा प्लस आणि मायनस चिन्ह येणार आहे, राईट. आता 5 2 ज 10, 10 6 ज 60, म्हणजे 60 बी आणि सी. आणि इथं प्लस मायनस होणार आहे, राईट. आणि इथं बघा 5 2 ज 10, 10 7 जे 70, 70 ए आणि सी, राईट. आता इथं प्लस असल्यामुळं मी म्हणजे डायरेक्टच काढलेलं आहे हे ब्रॅकेटमधून. मायनस असतं तर आपलं साईन चेंज झालं असतं, पण इथं प्लस असल्यामुळं कोणतंही साईन चेंज होत नाही. ओके. आता बघा कोणतं आपलं कॅन्सल होतं आहे. हे प्लस प्लस येतं आहे, त्यामुळे हे काय कॅन्सल होत नाही, राईट. हेही टर्म कॅन्सल होत नाही. नंतर हेही प्लस प्लस येतं आहे, त्यामुळे टर्म आहे ही कॅन्सल होत नाही आहे, राईट. आता बघा हे मायनस आणि ही प्लस येते आहे, -84 ए बी इथं प्लस 84 ए बी, त्यामुळे ही टर्म आहे ही कॅन्सल होत्या. नंतर मायनस ही टर्म कॅन्सल होत नाही. नंतर प्लस मायनस ही टर्म प्लस मायनस आहे, त्यामुळे ही काय कॅन्सल होत्या. ओके. आता ज्या टर्म राहिलेल्या आहेत त्या फर्स्ट आपण लिहून घेऊया. 49 एचा स्क्वेअर प्लस 36 बीचा स्क्वेअर प्लस 25 सीचा स्क्वेअर मायनस 60 बी सी. नंतर बघा प्लस 49 एचा स्क्वेअर प्लस 36 बीचा स्क्वेअर, नंतर काय राहतं आहे प्लस 25 सीचा स्क्वेअर आणि मायनस 60 बी सी झालं. ओके. आता बघा ह्या दोन टर्म 49 ए स्क्वेअर प्लस 49 ए स्क्वेअर, तर काय होतं आहे 98 एचा स्क्वेअर, राईट. प्लस 36 बीचा स्क्वेअर प्लस 36 बीचा स्क्वेअर, 36 प्लस 36 किती होते तर 72 बीचा स्क्वेअर. आता इथं प्लस 25 सीचा स्क्वेअर आणि 25 सीचा स्क्वेअर म्हणजे प्लस 50 सीचा स्क्वेअर. आता इथं तुम्ही बघितलं तर -60 बी सी आणि -60 बी सी आहे, राईट. त्यामुळे चिन्ह मायनस येणार आहे आणि दोन्हीचं ॲडिशन करून किती 120 बी सी झालेलं आहे. ओके. मग आपलं काय हे ॲन्सर आलेलं आहे. तर स्टुडंट्स अशा पद्धतीनं आपण बघा आता प्रॅक्टिस सेट 5.4 आपला शिकून काय फुल सॉल्व झालेला आहे, राईट. जर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.